क्षिप्रमः भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कोणते या प्रतिजानीही न मे भक्ता प्रणश्यति. भागवद्गीता 9:31. म्हणजे माझा भक्त कितीही पापी असो, मग कुठल्याही कुळात जन्मलेला असो, तू ज्या क्षणी मला शरण येतो त्या क्षणी तो धर्मात्मा होतो. अर्जुना, तू निश्चिंत हो आणि प्रतिज्ञा कर की माझा भक्त नाश पावत नाही. ह्याचे निरूपण ज्ञानेश्वरीमध्ये कसे केले आहे बघा. अर्जुना, अमृतात राहणाऱ्याला मरण कसे येईल, तसे माझ्या भक्ती वाचून जे जे करणे ते महापातक नव्हे काय. अर्जुना, माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभर देखील सोडू नकोस. आमचे कुळ शुद्ध आहे या अभिमानात राहू नका. तसेच आमचे कुळ श्रेष्ठ आहे असा कदाचित आनंद मानाल तर मानू नका, कारण माझ्याविषयी जर भक्ती नसेल तर हा सर्व पसारा निष्फळ आहे. धान्य वाचून पिशा असलेली कणसे दाट एकसारखी असली तरी त्याचा काय उपयोग. शहर चांगले आहे पण त्यात वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग. सर्व ऐश्वर्य अथवा कुळ व जाती यांचा मोठेपणा हे त्याप्रमाणे आहे ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवांनी पूर्ण असून त्यात फक्त जीवच नसावा, त्याप्रमाणे माझ्या भक्तीवचील जगणे त्याला आग लागो. हिवराची गर्धछाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात त्याप्रमाणे भक्तिहीन माणसाला चुकवून पुण्य निघून जाते. निंबाच्या झाडाला झाड मोडेल इतक्या निंबोळ्या आल्या तर त्या सुबत्तेचा फायदा केवळ कावळ्यांनाच होतो. त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरिताच वाढलेला असतो. षड्रस अन्न खापरत वाढले आणि वाढून तो उतारा रात्री चव्हाट्यावर टाकून दिला असता ते जसे कुत्र्याच्याच उपयोगाला येते, त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्याचे जीवित आहे. तो स्वप्नात देखील पुण्य करण्याचे जाणत नाही. त्याने संसाराच्या दुःखांना ताटच वाढले आहे. याकरिता कुळ उत्तम असायला पाहिजे असे नाही. जातीने नीच जातीचा जरी असला तरी चालेल, एवढेच काय पशु असला तरी चालेल. हे पहा की मगराने गजेंद्र हत्तीचा पाय पाण्यात पकडला. त्याच्या तडाख्यातून सुटण्याकरिता त्याने माझा धावा सुरू केला. त्या योगाने त्यास माझी प्राप्ती झाली आणि त्याचा पशुपणा व्यर्थ गेला. अथवा दैत्य कुळात जन्मलेला प्रल्हाद सुद्धा माझी भक्ती केल्यामुळे स्वर्गातील देवापेक्षा श्रेष्ठ झाला.